शेतकऱ्यांना मिळणार मोफत पाईपलाईन अनुदान। नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर आज आपण बघूयात की महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना मोफत पाईपलाईनसाठी अनुदान दिलेलं आहे। त्यासाठी अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, त्या अर्जासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, त्यानंतर हे अनुदान जे आहे ते किती हेक्टरसाठी किंवा किती एकरासाठी भेटणार आहे, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आपण याचे आता सुरुवातीला फायदे कसा आहे किंवा हा जो फॉर्म आहे याचा फॉर्म भरायचा कसा आहे ते बघूयात। ही योजना सुरू करण्यामागचा शासनाचा उद्देश बघूया आपण। याचा उद्देश आहे की शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाणी पुरवठा सुलभ करणे, शेती उत्पादन वाढवणे आणि आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करून त्यांना या योजना लाभ घेण्यामागे प्रोत्साहन करणे, असा याचा उद्देश आहे। तर याचे आपण थोडक्यात या योजनेअंतर्गत आपल्याला काय मिळणार आहे, तर या योजनेअंतर्गत मिळणार आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान NFSM अंतर्गत शेतकऱ्यांना पाईप खरेदीवर 50% अनुदान दिले जाणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 28 जानेवारी 2025 पूर्वी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करणे आवश्यक आहे। महाडीबीटी या शासनाच्या संकेतस्थळावर भरपूर अशा काही योजना आहेत की त्यामध्ये सोलर पंप झाला, त्यानंतर ट्रॉली झाली, ट्रॅक्टर झाला, या प्रकारे तुम्ही अनुदान घेऊ शकतात। तर आता हे अनुदान जे आहे ते तुम्हाला पाईपासाठी मिळणार आहे। आता हे अनुदान नेमकं मिळणार आहे, पण कोणत्या प्रकारे व कशा प्रकारे अनुदान मिळणार आहे तर बघूयात। HDPE पाईपसाठी प्रति मीटर 50 रुपये, PVC पाईपसाठी प्रति मीटर 35 रुपये, HDPE लाईन संबंधित विना लाईन फॅक्टरीसाठी प्रति मीटर 20 रुपये, अशा प्रकारचं जर एखाद्या शेतकऱ्याने 200 मीटर HDPE पाईप खरेदी केला तर त्याला 10,000 इतकं अनुदान मिळणार आहे। तर हे अनुदान असं मिळणार आहे। तर आपण याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स काय काय आहेत ते बघूयात आता। एक म्हणजे तुमचा शेतीचा 7/12 खाते उतारा, त्यानंतर तुमचं स्वतःचं आधार कार्ड, त्यानंतर अर्जदार जो कोणी असेल त्याच्या नावावर असलेले बँक पासबुक, ते नॅशनल बँकेचे तुमचे जसं बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र, युनियन बँक जे असेल त्या बँकेचा, एक तुमचा रहिवासी दाखला व पाणी पुरावा असल्याचा आवश्यक एक दाखला असेल। तर या योजनेच्या निकष बघूयात काय आपण। सर्वात महत्त्वाचा आणि पहिलं निकष म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा। 2, अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे, किंवा शेतजमीन जरी नसेल तर तुम्ही त्याला संमतीपत्र देऊन हा अर्ज भरू शकतात। 3, शासनाने ठरवलेले इतर पात्रतेचे निकष तुम्ही पूर्ण करणे गरजेचे आहे। तर आता हा अर्ज जो आहे तो कोणत्या पद्धतीने व कुठे व कशा पद्धतीने करायचा आहे हे बघूयात आपण। प्रथमतः तुम्हाला महाडीबीटी माहिती किंवा महाडीबीटी फार्मर या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे। तेथे नवीन रजिस्ट्रेशनसाठी न्यू युजर लॉग इन म्हणून करायचं आहे, आणि तुमचं जर आत्ता तुम्ही जी नोंदणी केलेली शेतकरी फार्मर ID तो टाकूनही तुम्ही नोंदणी करू शकतात। फार्मर ID टाकून झाल्यानंतर नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पुढे ते तुमची कास्ट विचारेल किंवा नाव विचारेल। त्यावेळेस तुमचा माहिती जे आहे डॅशबोर्ड तो पूर्ण 100% ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस तुम्ही NFSM या अंतर्गत जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत तिथे क्लिक करायचं आहे आणि तिथून हा अर्ज तुम्ही भरू शकता। अर्ज पूर्णपणे फिल झाल्यानंतर किंवा तुमचं ॲप्लिकेशन पूर्ण भरून झाल्यानंतर ज्यावेळेस ते पेमेंटला जाईल, गेटवे पेमेंट करायचं आहे। पेमेंट नंतर तुम्हाला जे काही महाराष्ट्र शासनाचं पेमेंट असेल ते पेमेंट 20 किंवा 25 रुपये असेल, ते पेमेंट तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर अर्ज सबमिट करायचा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची जी प्रिंट आहे ती तुम्हाला संदर्भासाठी जपून ठेवायची आहे। अशाच नवीन योजनांची माहिती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय श्रीराम। भेटूयात नवीन पुढील व्हिडिओमध्ये।